यस गॉट इट। ओके रीना जी, क्या आप रिपीट करेंगे फिर से थोड़ा आपका ओपिनियन? मैं वही कह रही थी कि एक अलगाव महसूस करते हैं बच्चे या हम भी बड़े, और जैसे हम अलग हैं और फिर उधर से एक डर भी हो जाता है अंदर, और फिर ये हिंसा हो जाती है अलगाव की वजह से। और एनवीसी हमें जुड़ने के लिए और एक एकता और आत्मीयता बढ़ाने के लिए सिखाती है और मदद करती है। हाँ हाँ एनवीसी पद्धति। मला पण काय सांगायचं आहे. हॅलो. म्हणजे यस एखादा संस्कार आपला लहानपणापासून म्हणजे लहान असताना आपलं जे कोमल मन असतं ते खूप संवेदनशील असतं आणि त्याच्यावर किती परिणाम होऊ शकतो छोट्याशा गोष्टीचा पण याचे आपण संवेदनशील राहिलं पाहिजे. म्हणजे लहान मुलं आपल्याला बघून काही गोष्टी मनात घेत असतात किंवा त्यांच्या मनावर परिणाम होत असतात, तर त्यांच्यासमोर किती गोष्टीचा परिणाम होऊ शकतो छोट्या छोट्या गोष्टीचा, याच्या प्रती आपण संवेदनशील राहिलं पाहिजे असं मला वाटतं या प्रसंगातून. यस 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 थँक्यू हंसराज. विराज, तुम्ही काही ऍड करणार? हंसराज सर जे बोलले सर ते योग्य आहे आणि तेच मला पण वाटतं. यस यस थँक्यू विराज. बाकीच्या आपल्या मंडळींना पण रिक्वेस्ट आहे की सहभाग घ्या, आणि दुसरं म्हणजे की आपला व्हिडिओ हा जर ऑन ठेवला तर आम्ही आमच्या सोबत जी व्हिज्युअल पण प्रतिसाद असतो तो व्हिज्युअल प्रतिसाद पण आम्ही मिळवू शकू. तर यस थँक्यू योगेश. बाकीच्यांसाठी पण एक रिक्वेस्ट आहे की जस्ट आपला व्हिडिओ ठेवला चालू तर तो एक व्हिज्युअल प्रतिसाद जो हवा असतो आम्हाला तो पण मिळेल. तर यश योगेश तुम्ही सांगू शकाल काही ऍड करू शकाल या गोष्टीनंतर? त्या घटनेला बघून थोडस चिंतन करत होतो मी. ऍक्च्युली एवढ्या बालवयामध्ये लोकांना कसं म्हणजे समोरच्याला चिडवायचंय बुवा, म्हणजे त्याला डॉमिनेट करणं इन शॉर्ट त्याला. तर त्या एका ग्रुप ते कसं त्यांच्या माइंड मध्ये किती ते कल्टिवेटेड आहे. एक म्हणजे सदर एका कम्युनिटीतनं बिलॉंग करताय यांना ही एक गोष्ट आहे, आणि त्यानंतर मारहाण करायची म्हणजे त्यासाठी मनात किती त्या गोष्टीच्या किंवा त्या व्यक्तीच्या प्रती म्हणजे ती हिंसा निर्माण करणं होते आणि ती ऍक्शन घडते. थोडस ते दोघं गोष्टी मी बघत होतो, म्हणजे ते किती इंटेन्स आहेत त्या. हो हो त्या कृती घडण्यासाठी कारणीभूत ठरतायत. कदाचित असंच काहीतरी मार्शलांचे म्हणजे नाही सांगू शकत, असं काही असायला हवं. यस यस योगेश, तुम्ही खूप सुंदर सांगितलं. तर हा आहे ना मोठा आईसबर्ग असतो बरोबर, संस्कारांचा किंवा आपल्यावर झालेल्या गोष्टींच्या संदर्भातला. तर जे तुम्ही म्हटले ना, खरंच काही गोष्टींची जी कृती ना ती बरोबर दिसते, पण तो खूप इंटेन्स रुजलेला असतो. आणि ही इंटेन्सिटी किंवा ही सखोलता किंवा हा जो जाळ आहे, हे जे रूट्स आहेत ना, हे बघता येणं आणि त्याला शोधता येणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि ती त्या बालवयामध्ये त्या पद्धतीने पण बघता आली मार्शल आर्ट. तर यस, किंवा आपण पण त्याच्यासोबत जुळत आहोत, रेझोनेट होत आहोत ना, सहमत होत आहोत. तर ही गोष्ट पण खूप चांगली. यस आसित यांचे खरंच थँक्यू, कारण की आसित यांनी आपल्या या नवीन बिगिनर्स प्रॅक्टिस ग्रुप साठी खूप लोकांना प्रेरित केलं.
शालिनी यस, हा शालिनी जी बोला. हॅलो. माझे नाव घेतलं होतं. हो येतोय, मला तर येतोय. हॅलो. हॅलो. शालिनीजी आपला हा आवाज तर येतोय पण तर हा एक म्हणजे एक संवेदनशील मुद्दा होता मार्शल यांच्या लहानपणे बालपणातला, ज्या या स्टोरीने त्यांना त्या संदर्भातला भाग झाला. त्याच्यानंतरच्या दुसरी स्टोरी जी आहे ती दुसरी स्टोरी या एनव्हीसीला किंवा अहिंसात्मक संज्ञापन कौशल्याला पूर्णताचं रूप देऊ शकली. आणि ही पण जी स्टोरी आहे, ही पण जी कहाणी आहे, ही त्यांची त्या बालपणाचीच आहे, म्हणजे त्याच काळाच्या आसपासची. तर त्यावेळेस त्यांच्या ज्या आजी होत्या, त्यांच्या आजींना पॅरालिसिस झालेला होता, लकवा झालेला होता. आणि त्यावेळेस तिथे अमेरिकेमध्ये स्टेट्स असतात ना, असं एका स्टेट दुसऱ्या स्टेट्स म्हणजे जवळजवळची. तर त्यांचे जे काका होते ते काका दुसऱ्या स्टेट मधनं कार घेऊन यायचे, तिथं आजींकडे सकाळी यायचे, आजीची आंघोळ करायचे, तिचे कपडे वगैरे, तिची शुश्रूषा करणं, तिला ब्रेकफास्ट मध्ये सूप वगैरे काही देणं, मेडिसिन देणं. आणि ही सगळी संपूर्ण काळजी घेतल्यानंतर ते त्यांच्या ऑफिसला जायचे. आणि संध्याकाळी पुन्हा आल्यानंतर त्याच याच्याने, त्याच जिव्हाळ्याने, त्याच प्रेमाने ते पुन्हा त्या आजीची काळजी घेत होते. आणि अशा पद्धतीचे त्यांचे जे काका होते मार्शलचे, यांचा हा जो नित्यक्रम होता, हा नित्यक्रम पण त्या पूर्ण आजींना सांभाळण्यासाठी त्या पद्धतीचं चालत होता. आणि हे पण मार्शल त्याच पद्धतीने बघत होते. आणि मार्शलच्या मनामध्ये परत दुसरा विचार आला की कितीही वाईट परिस्थिती असून पण काही लोक एवढे करुणावान का असतात. तर या घटनेवरनं किंवा या गोष्टीवरनं तुम्हाला काय वाटलं? दादा एकदा परत रिपीट करता. यस 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 यस. तर दुसरा प्रसंग मार्शल यांचा असा होता की मार्शलचं आपण पहिली घटना बघितली शाळेतली, त्याच्यानंतरची दुसरी घटना मार्शलच्या आयुष्यात या पद्धतीची झाली की त्यांची जी आजी होती, त्यांची आजी, तिला लकवा झालेला होता, पॅरालिसिस झालेला होता. आणि त्यांचे जे काका होते, मार्शल यांचे काका, तर ते दुसऱ्या गावातनं त्या ठिकाणी आजी जेथे राहायची तिथे यायचे. त्या आजीच्या आरोग्याच्या संदर्भातली सगळी काळजी घ्यायची, म्हणजे तिचं आंघोळ करणं, ड्रेसअप करणं, तिला खाऊ घालणं, तिला मेडिसिन देणं. आणि हे केल्यावर पुन्हा ते त्यांच्या कामावर जायचे. पुन्हा संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा आजीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्याच्या मेडिसिनच्या किंवा संध्याकाळच्या इतर गोष्टींची काळजी घेणं आणि पुन्हा जाणं, असा कार्यक्रम ते रोज करत होते. आणि हा मार्शल लहानपणापासून बघत होता. आणि बघत असताना त्याच्या मनामध्ये परत दुसरा प्रश्न आला की काही बिकट परिस्थिती असताना पण, बरोबर, किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे लोक बिझी असताना पण ती लोक एवढी करुणावान कस काय वागतात किंवा कसे वागतात. शक्य असं असतं की त्यांना स्वतः आतून बरं वाटत असेल, ते करताना त्यांना हो आतून एक फिलिंग जे असतं की एक मी काय कुणासाठी काय करतोय, ते एक खूप सॅटिस्फाईंग फिलिंग असतं. माझी काही परिस्थिती, कशीही परिस्थिती, मी कशामध्ये पण असून सुद्धा
मी जर कुणासाठी काय करू शकतोय, त्याच्यात त्याला समाधान होतंय. येस 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 त्यांची ते यस संगीताजी. व्हायब्रेशन एलिव्हेट हा होते हा त्यांनी. आतले जे कॉन्शियसनेस, जे व्हायब्रेशन्स असतं ते एनर्जी. खूप एनर्जी एलिव्हेट होते त्यांनी. येस 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 थँक्यू संगीताजी. म्हणजे खूप चांगलं रिफ्लेक्शन तुम्ही दिलं की खरंच काही लोकांच्या संदर्भात त्यांच्या आत मनामध्येच ती संवेदनशीलता एवढ्या मोठ्या प्रमाणावर असते, किंवा दुसऱ्या अर्थाने की ते एवढे जागृत असतात की परिस्थिती कशी का असेल ना, ते आपोआप इलेव्हेट होतात. म्हणजे आपोआप ते दुसऱ्यांसाठी मदत करण्यासाठी तत्पर होत असतात. तर सॉरी माझ्याकडे लाईट गेली आहे, तर तुम्ही समजून घ्याल. दुसरं ते संवेदनशील असताना ते खूप जास्त जागृत पण असतात. त्यांच्या म्हणजे त्यांच्या विषयी सुद्धा आणि त्यांच्या जवळपासच्या परिस्थितीविषयी सुद्धा. तर त्या जागृतीमुळे त्यांचे रिस्पॉन्सेस मला वाटते की खूप जास्त कंपॅशनेट येऊ शकतात. येस येस हा नाही ठीक आहे बेटा. तर ओके सॉरी, माझी मुलगी माझी काळजी घेण्यासाठी विचारायला आली होती की ती म्हणली की तुमचा क्लास चालू आहे आणि तुम्हाला प्रकाशाची लाईटची गरज आहे का तिचा मोबाईल घेऊन. तर तर थँक्यू असित. म्हणजे खूप ही महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला तो जो संवेदनशीलतेचा भाग आहे किंवा ती जी जागरूकता आहे ना, ती जागरूकता निर्माण झाली पाहिजे किंवा ती विकसित झाली पाहिजे किंवा ती आपल्यामध्ये वाढवता आली पाहिजे. आणि ह्याच दोन गोष्टींचा मुख्य जो सार आहे, हा भविष्यामध्ये मार्शलने एक मोठ्या प्रमाणावर NVC ची प्रक्रिया निर्माण करण्यासाठी मदत झाली. तर खूपदा त्याच पद्धतीचं असतं की आपल्या आयुष्यात पण आपण बघतो की आपल्याला बीइंग नाईस किंवा बीइंग गुड हे राहण्याच्या संदर्भातली सवय असते. शाळेत पण आपल्याला बघतो की गुड बॉय बॅड बॉय, बरोबर आहे ना. तर हे गुड बॉय आणि बॅड बॉय हे बनतात कसं काय, किंवा गुड पर्सन बॅड पर्सन किंवा नाईस बीइंग नाईस अँड बीइंग रिअल. तर आपल्याला वाटतं की आपण एखादी गोष्ट खूप चांगली करावी आणि ती चांगली करत असताना आपल्या मनात आपण एवढं दडपण साचून घेतो किंवा एवढा ज्याला म्हणतो आपण की एवढा ताण घेतो, तर त्या ताणाने आपल्याला त्याच्यातनं निघताच येत नाही. आणि मार्शलने ही जी प्रोसेस निर्माण केली, या प्रोसेसमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला तेच सांगितलं की खूपदा आपल्याला या संस्कारामुळे, म्हणजे एक गोष्ट खूप चांगली झाली की जी पूर्वजी यांनी त्यांच्या पहिल्या गोष्टीच्या ओपिनियन मध्ये सांगितली होती की हे शिकले कुठून हे मुलं एवढे, है ना. तर हे शिकलेले असतात त्यांच्या संस्कारातनं. आणि ही जी संस्कार आहेत, ही संस्कार मार्शल असं म्हणतात की 10,000 वर्षापासून आपल्यासोबत आलेली आहेत. आपल्या आपल्या गर्भधारणेसोबत आलेलं असतं, पण तसं नसताना हे जवळजवळ 10,000 वर्षापासून आपल्यासोबत आलेले असतात. आणि याच त्यामध्ये एक गोष्ट पण आपण शिकलेलो असतो, ती म्हणजे की गुड राहणं, बीइंग नाईस. म्हणजे खूपदा आपण काय करतो की आपल्याला ज्या गोष्टी वास्तविकतेतल्या नसल्या तरी त्या भासवण्यासाठी किंवा लोक आपल्याला चांगलं म्हणतील, लोकांनी आपल्याला, समोरच्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आपण ते स्वतःला गुड दाखवत असतो. आणि हे गुड पण आपण लहानपणापासून शिकतो, ज्यावेळेस आपल्याला आपले शिक्षक लोक सांगतात की हा गुड बॉय बॅड बॉय, बरोबर. पण NVC च्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यात पहिले ही बघतो की आपल्याला बीइंग रिअल राहता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला राहता आलं पाहिजे. मग आपण जसे आहोत तसं जेव्हा राहतो,
तर त्यावेळेस आपल्याला संवादाची अडचण येते, बोलण्याची अडचण येते, बरोबर? कारण की त्यावेळेस आपल्याला कोणत्या शब्दामध्ये आपण अभिव्यक्त व्हावं ही सगळ्यात पहिली समस्या असते, की आपल्या स्वतःला प्रामाणिकतेने आपण कसं व्यक्त करू शकू ते आपल्याला जमत नाही. आणि बिईंग रिअल राहताना, वास्तविक राहताना दुसरी समस्या आपल्याला येते, की समोरचे जे बोलत आहेत त्यांना त्याच संवेदनशीलतेने ऐकून घेणं कसं असतं हे आपल्याला जमत नाही. आणि एनव्हीसीच्या प्रक्रियेमध्ये ह्या ज्या दोन मुख्य गोष्टी आहेत, की आपली स्वतःची जी व्हॅल्यू आहे, आपले स्वतःचं जे तत्व आहे, आपले जे प्रिन्सिपल आहेत, यांना बाधित ठेवून म्हणजे यांना अबाधित ठेवून समोरच्या सोबत मनमोकळ्यापणाने सहजतेने आपण कसं अभिव्यक्त होऊ शकू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दुसऱ्यांचा आदर करून आपण त्यांचं बोलणं कसं स्वीकार करू शकू. तर ह्या दोन गोष्टींच्या संदर्भातला भाग आपण या एनव्हीसीच्या प्रक्रियेमध्ये बघतो. दुसरी महत्वाची गोष्ट असते की कधी कधी एनव्हीसी म्हटली किंवा आपल्या पण आयुष्यातले जे आपले संघर्ष असतात, तर या संघर्षामध्ये आपल्याला ना सोल्युशन खूप लवकर पाहिजे असतं, किंवा आपल्याला एखादी टेक्निक पाहिजे असते, एखादा फॉर्म्युला पाहिजे असतं ना, 2+2=4. पटकन एखाद्या गोष्टीच्या संदर्भातला आपल्याला रिझल्ट पाहिजे असतो. हे पण आपल्याला आपल्या संस्कारातनं आलेलं आहे. पण मार्शल इथे म्हणतात की एनव्हीसी ही एक प्रोसेस आहे आणि प्रोसेस करून घेताना त्या प्रोसेसच्या संदर्भातला वेळ, त्या प्रोसेसच्या संदर्भातली टप्पे, या गोष्टींची जाणीव किंवा ह्या गोष्टींच्या संदर्भातली ज्याला आपण म्हणतो त्याच्या बाबतीत आपण कॉन्शियस, त्याच्या बाबतीतली जी जागरूकता आहे ती महत्वाची असते. तर तुम्ही पण इथे आलेले आहात आणि मागच्या क्लासमध्ये आपण तुमच्या संदर्भात जाणून घेतलं होतं की काय अपेक्षा आहे तुमची क्लास प्रॅक्टिस मध्ये येण्याची. तर जर तुमची ही अपेक्षा असेल किंवा तुमच्या डोक्यात जर हा विचार असेल की एनव्हीसी ला एक टेक्निक स्वरूपात किंवा एक फॉर्म्युला स्वरूपात बघावं, तर ती गोष्ट कधी कधी होणार नाही. तर ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसने आपण गेलो तर ती प्रक्रिया पूर्णता होईल. कधी कधी आम्ही इंटेन्स प्रॅक्टिशनर आहोत, काही लोकांनी आपल्याला सहज लोक म्हणतात की तुमची एनव्हीसी आमच्या बरोबर चालू नका किंवा करू नका, है ना, किंवा त्याचा प्रयोग आपल्यासोबत करू नका. तर असं का घडतं? तर त्यावेळी असतो की त्याला टेक्निक करत असतो. तर दुसरी गोष्ट आपण या प्रॅक्टिस ग्रुप मध्ये ही एक गोष्ट करणार आहोत की प्रॅक्टिस ग्रुप मध्ये ही प्रोसेस आहे आणि प्रोसेसने आपण एनव्हीसी ला समजून घेणार आहोत. म्हणून आपण आठवड्यातनं फक्त 1 दिवस याच्यासाठी काढत आहोत नवीन लोकांसाठी आणि ऍडव्हान्स साठी एक वेगळा भाग. तिसरी जी गोष्ट आहे, तर तिसरी गोष्ट पण त्याच अर्थाची आहे की कधी कधी आपल्याला वाटतं की सोल्युशन पटकन मिळावं आणि सोल्युशनच्या अगोदर एक गोष्ट खूप महत्वाची असते, तिच्या संदर्भात आपण बघणार आहोत आणि ज्याला आपण बघतो की पर्पज ऑफ एनव्हीसी. तर संवादाचा काहीतरी हेतू असतो. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतंय की संवादाचा काय हेतू असेल? जोडून घेणं हा असू शकतो संवाद. म्हणजे यस यस योगेश, थँक्यू. यस संगीताजी. नाही, हे जरा मला नाही लक्षात आलं. काय यस, व्हॉट इज द इंटेन्शन्स ऑफ कम्युनिकेशन्स? ओके. या. कनेक्शन. हा, यस. म्हणजे कसं पण Connection. आपलं जे आपलं मन त्याचं समोरच्याचं मनाला किंवा आपलं हृदय, आपली फिलिंग्स ते समोरचे हृदयाची फिलिंग्स नी कनेक्ट व्हायचं. येस येस येस. म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि समजून घेणं. हा, येस. समजून देणे पण आणि घेणे पण.
माझी जी म्युच्युअल येस. ओके, येस. आता तुम्ही खूप सुंदर उत्तर दिले ते ना. तर पुन्हा आपण आता रिअल याच्यावर येऊ. तर ज्या वेळेस आपला संवाद होतो कोणाशी, त्यावेळेस काय होतं मग या हेतूंच्या संदर्भात? तेच डिस्कनेक्शन. हा, येस. त्यांचं मनात काय चालले Yes. ते मला त्याच्याशी काही लेणं न देणं असतं आणि मी माझंच विचार करत बसते. मी माझंच दुःख, माझंच इरिटेशन, माझंच राग, माझं करत बसते आणि एकदमच डिस्कनेक्शन होते त्यामुळं आणि संवाद वाढतोय तसं. हा, तर येस, तर ज्या वेळेस या पद्धतीचा होतो तर तो संवाद नाही होत, तर तो कधी कधी विसंवाद होऊन जातो. येस, तर येस, अजून कोणाचा काय अनुभव? भावना पण आपण काही वेळेला आणि त्या व्यक्त करताना काही वेळेला आपला तोल जातो ना, तेव्हा मग भांडणच होतं. हा. मग तेव्हा ना समजत ना काही चिडचिडच Yes. होते ना. आय लूज इट. हो. माझा तोलच जातो, सावरता येत नाही. आणि मग बोलल्यानंतर मग त्रास होतो की हे बोलायला नको होतं, पण ते नंतर कळतं ना, तोही संवादच हो. असतो. येस. येस, थँक्यू पूर्वाजी. मागच्या वेळेस पण आपण बघितलं होतं की आपले जी पण काही संघर्ष, जी पण काही संवाद, सॉरी, जी पण काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात आहे ना, पण ज्याला संघर्ष निर्माण होतात, या संघर्षांमध्ये 8 पॉइंट आहे, म्हणजे 10 पैकी 8.8 एवढे संघर्ष फक्त आपल्या संवादातनं निर्माण होतात, म्हणजे चुकीच्या संवादातनं. जसं संगीताजींनी सांगितलं की त्या डिस्कनेक्शनने, किंवा पूर्वाजींनी सांगितलं की त्या पद्धतीने आपल्या भावना अभिव्यक्त करता येत नाहीत आपल्याला, आणि म्हणून तो सगळा गोंधळ किंवा तो सगळा संघर्ष निर्माण होत असतो. तर यस, अजून बाकीच्यांचा अनुभव? हे खूप महत्वाचं आहे, कारण की जर आपल्याला संवादाचा हेतू समजला तर त्या संवादाची जादू आपल्याला कळणार आहे. आणि खूपदा काय होतं की संवादाचा हेतू आणि त्याचं खरं आपल्या अर्थाने प्रॅक्टिकल हे आपल्याला जमत नसल्यामुळे हा संघर्ष जो आहे तो जास्त गुंतागुंतीचा होत असतो, किंवा ते वादविवाद जास्त वाढत असतात. जसं संगीताजींनी सांगितलं ना की आपण समोरच्याचं ऐकून घेण्यासाठी बोलत नाही, बरोबर आहे ना, तर फक्त आपण आपलं सांगण्यासाठीच बोलत असतो. तर तो पण मुद्दा आपल्या प्रॅक्टिस ग्रुपमध्ये येईलच हळूवार याच्यात. तर आजचा मुख्य मुद्दा आपला हा होता की संवादाचा हेतू स्पष्ट जर झाला तर खूप संघर्ष कमी होण्याच्या संदर्भातली ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून आपण बघत आहोत की संवादाचा हेतू काय वाटतो तुम्हाला? संवादाचा हेतू कसा असला पाहिजे किंवा काय असला पाहिजे? तर यस, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टींना प्रतिसाद दिलेला आहे. तर संवादाच्या संदर्भात हेतू आपल्याकडे असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, किंवा सगळ्यात म्हणजे असं म्हणतो ना आपण की तो सार आहे त्या गोष्टीचा. आणि जर तेवढं जरी असलं तरी नंतर जसं प्रोसेस म्हणतो आपण, तर एनव्हीसीच्या प्रोसेसमध्ये हे 2 महत्वाचे घटक आहेत. एक म्हणजे एनव्हीसीचा पर्पज आपल्याला माहित असला पाहिजे, आणि दुसरं एनव्हीसीची प्रोसेस आपल्याला माहित असली पाहिजे. तर खूपदा आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो किंवा एनव्हीसी पण खूपदा असल्यानंतर काय होतं की आपल्याला प्रोसेस तर कळते, बरोबर, पण आपल्याने पर्पज विसरून जातो, आपण हेतू विसरून जातो.
आणि जर हेतू विसरलो तर एक प्रकारचं ती निरर्थक कृती होते किंवा अशी कृती होते की ज्याच्यामध्ये हृदयच नाही आहे त्या भाषेमध्ये. म्हणून जर आपल्याला एनव्हीसीची भाषा वापरायची असेल तर या एनव्हीसीच्या भाषेमध्ये एनव्हीसीचा हेतू ही गोष्ट पण लक्षात ठेवणं गरजेची आहे आणि एनव्हीसीची प्रोसेस पण लक्षात ठेवणं गरजेची आहे. आणि म्हणून आपण आज एनव्हीसीच्या पर्पजच्या संदर्भात बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदरची गोष्ट असते ती म्हणजे आम्ही ही एनव्हीसी विंडो म्हणतो, म्हणजे ज्या ज्या वेळेस याच्या नंतर आपण संवाद करणार आहोत समोरच्या सोबत, तर तो संवाद करताना आपल्या सोबत एक पर्पज असला पाहिजे, एक हेतू असला पाहिजे. आणि म्हणून आपण बघतो की एनव्हीसीचा जो हेतू आहे, हा हेतू जसं संगीताजी यांनी सांगितलं त्या पद्धतीचा एनव्हीसीचा हेतू हा समोरच्याशी जुडण्याचा असला पाहिजे. बरोबर? म्हणजे काय? येस, समोरच्याची जुडण्याचा हेतू असला पाहिजे. म्हणजे काय? तर खूपदा काय होतं माहिती की आपण जसं संगीताजी किंवा इतरांनी सांगितलं ना की आपण आपलं ऐकवण्यासाठी सांगतो, है ना, आपल्या ह्या गोष्टींसाठी सांगतो, तर तो भाग नाही, समोरच्या व्यक्तीशी मला जुडायचं आहे. हा ज्या ज्या वेळेस याच्यानंतर आपण समोरच्याशी संवाद करू कोणाशीही, तर सगळ्यात अगोदरचा पहिला मुद्दा आपल्याला हा लक्षात ठेवायचा की ही जी व्यक्ती आहे समोरची, हिच्यासोबत मला जुडायचं आहे. आणि दुसरा भाग असतो एनव्हीसीच्या प्रोसेसमध्ये ज्याला आपण म्हणतो अटेन्शन. आपलं त्यावेळेसचं जे लक्ष आहे, हे लक्ष आपलं वर्तमानात आपल्याला ठेवता आलं पाहिजे, प्रेझेंट मध्ये. तर इथे कसं वर्तमानात लक्ष ठेवणं म्हणजे कसं, तर रीनाजींबरोबर माझं काहीतरी झालेलं असतं मागे, तसं नाही आहे, त्या खूप चांगल्या आहेत, पण एक एक्झाम्पल आहे ना, किंवा कोणत्याही व्यक्तीबरोबर असं काहीतरी झालेलं असतं आणि तो आपल्या समोर येतो आणि आपल्या समोर येताना आपल्याला त्याने त्याच्यासोबत जे काही पास्टचं उदाहरण आहे तो आपल्या समोर येतो. बरोबर? की याने असं केलं होतं, हा असा बोलला होता किंवा हा असा वागला होता. आणि ही गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा काय घडतं, तेव्हा आपल्यामध्ये ना एक भिंती निर्माण होतात. आपल्यामध्ये ना एक दरार निर्माण होते आणि आपण नकळत त्याच्यापासून लांब जातो जरी जवळ असलो तरी. बरं, दुसरी गोष्ट असते की वर्तमानात नसतो तर आपण भूतकाळात असतो. भूतकाळाच्या ऐवजी मग आपण भविष्य काळात जातो कधी कधी. मग भविष्य काळामध्ये जाणं त्यावेळेस तिथे कसं असतं, तर भविष्य काळामध्ये आपण बघतो की यार समजा हा व्यक्ती आहे आणि याच्या संदर्भात मी ही गोष्ट बोललो, याला मी ही गोष्ट सांगितली, तर हा याचा कसा वापर करेल, हा याचं काय माझ्यापेक्षा पुढे जाईल, बरोबर आहे ना, माझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरेल किंवा असं करेल तसं करेल. तर ज्या वेळेस आपण एकतर भूतकाळातल्या संदर्भातली विचार करतो किंवा भविष्यकाळाच्या संदर्भातले विचार करतो, त्यावेळेस आपण प्रेझेंट मोमेंट ही त्याच्यासोबतची सुटलेली असते. बरोबर? आणि म्हणून एनव्हीसी मध्ये हा पर्पज आहे, हा हेतू आहे. तर याच्यानंतर आपण ज्या ज्या वेळेस लोकांशी जुडतो त्या त्या वेळेस माझा हेतू त्याच्यासोबत जुडण्याचा ठेवतो. आणि दुसरी गोष्ट, माझं जे लक्ष आहे ना, ते लक्ष त्यावेळेस मी वर्तमानात ठेवण्याचा प्रयत्न करतो. याच्याने काय घडेल, तर याच्याने ही गोष्ट घडते की त्याच्यासोबतचं जे भविष्यात काही घडलेलं असेल किंवा भूतकाळात काही घडलेलं असेल किंवा भविष्यात काही घडणार असेल, तर ह्या दोघी गोष्टी बाजूला होतात आणि पूर्णतः आपण खुल्यापणाने त्याच्यासोबत जुडतो. ज्यावेळेस आपण ह्या दोन गोष्टींचा सराव करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये दोन क्वालिटी निर्माण होतात, दोन गुण आपल्यामध्ये निर्माण होतात. त्याच्यातला सगळ्यात पहिला गुण म्हणजे खुलेपणा, आपल्यामध्ये ओपननेस निर्माण होतो संवादाच्या संदर्भात. ज्यावेळेस तुम्ही भूतकाळात जातात म्हणूनच ते भिंती आपल्या समोर येतात ना. पण ज्यावेळेस तुम्ही वर्तमानात आहात, हा व्यक्ती आत्ता माझ्यासोबत भेटला आणि आत्ता याच्याशी मला हे बोलायचंय मागचं विसरून, बरोबर? आणि ज्यावेळेस आपण तसं करतो तर त्यावेळेस काय घडतं, तर आपल्यामध्ये ओपननेसची क्वालिटी निर्माण होते. आणि दुसरी गोष्ट असते
की ज्या वेळेस आपण वर्तमानात असतो ना तर आणि कनेक्शन मध्ये असतो समोरच्या सोबत, तर त्यावेळेस दुसरी गोष्ट घडते की गिव्हिंग फ्रॉम हार्ट, म्हणजे ज्याला मार्शल म्हणतात की हृदयापासून देणं किंवा हृदयापासून बोलणं काय असतं. तर ती जी गोष्ट आहे ती या ठिकाणी या एनव्हीसीच्या विंडोमुळे घडत असते. तर यानंतर तुम्ही ज्या ज्या वेळेस दुसऱ्यांशी संवाद करणार तर त्यावेळेस ह्या 2 गोष्टींच्या संदर्भातली आपण काळजी घेणार आहोत. या 2 गोष्टींच्या संदर्भातला अवेअरनेस जो आहे, या 2 गोष्टीच्या संदर्भातली जी जागरूकता आहे ती आपल्या समोर ठेवणार आहोत, की समोरचा जो व्यक्ती आहे, तर सगळ्यात पहिला प्रयत्न आपण करायचा आहे, की मला त्याच्यासोबत जुळायचं आहे. आणि दुसरा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, की मला वर्तमानात राहायचं. अशा भरपूर घटना असतील त्याच्यासोबतच्या. जर ते पुन्हा-पुन्हा तुम्हाला भेटत असतील तर किंवा घरचेच व्यक्ती असतील तर आहे ना. तर तुमच्याकडे पास्टचं पण खूप मोठं बल असणार आहे आणि जर ती आपण फ्युचरचं बघितलं म्हणजे भविष्यातलं पण जर तुम्ही काही बघितलं तर भविष्याची पण भरपूर काळजी आपल्याकडे असणार आहे ना. तर ह्या दोघी गोष्टींना बाजूला ठेवून आपल्याला प्रेझेंटमध्ये या क्षणाला त्याच्यासोबत जोडण्याच्या संदर्भातला भाग आपल्याशी करता आला पाहिजे. आणि ही गोष्ट आपली संवादाची 50% प्रक्रिया पूर्ण करते, सुसंवादाची. तर फक्त आपला हेतू, जसं खूपदा आपण खूप लोकांशी बोलतो ना, पण त्यांना कळतं की यार याचा हेतू हे नाही, जरी शब्द चांगले असतात तरी, है ना. खूपदा असा पण अनुभव असतो आपला की काही लोक आपल्याशी खूप सुंदर बोलतात, गोड बोलतात, मधुर भाषेत बोलतात, पण तरी त्यांच्याशी ती अटॅचमेंट आपली तयार होत नाही का? का हेतूच्या संदर्भात त्यांचा गोंधळ असतो. हेतूच्या संदर्भात त्यांची अडचण असते आणि म्हणून एनव्हीसीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा एनव्हीसीचा हेतू, एनव्हीसीचा पर्पज ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी आपण 2 मुद्द्यांचा वापर करतो, की माझं जे इंटेन्शन असणार आहे, माझं जे लक्ष असणार आहे, ते समोरच्याशी जुडण्याचं असणार आहे आणि त्यावेळेस सॉरी, माझं जे कनेक्शन म्हणजे हेतू जो आहे तो कनेक्शनचा असेल आणि लक्ष जे आहे ते वर्तमानात असणार आहे या अर्थाने. तर मला वाटतं आज पुरतं इथे मी थांबतो. काही प्रश्न किंवा काय वाटलं ते आपण या संदर्भात थोडं जाणून घेऊया. कठीण आहे खूप हे. अं, स्वतःच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणं आणि प्रेझेंट मध्ये राहणं दोन्ही गोष्टी सोबत करणे जेव्हा कुठला डिफिकल्ट व्यक्ती समोर आहे आणि त्याच्यासोबत आपली कुठले ना कुठले काही भांडणं आहे, तर खूप कठीण होतं ते. इनिशियल प्रॅक्टिस साठी सुद्धा जर कमी भांडण असलेल्या व्यक्तींसमोर जरी आपण गेलो तरी खूप कठीण असतं. आणि जनरली आपलं अटेन्शनच कुठे वेगळ्या ठिकाणी असतं. तर तो खूप जास्त म्हणजे माझ्यासोबत असतं की माझं अटेन्शनच तो मागे पाहण्याचा असतो, की याच्यासोबत माझं असं बोलणं झालं होतं, यांनी असं केलं होतं, तसं केलं होतं. तर त्या बॅकग्राऊंडनी बोलण्याची सवय जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. येस असित, म्हणजे खूप असं म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही हे रिफ्लेक्शन ठेवलं की खूपदा ती गोष्ट घडते की आपला जो संस्कार आहे ना, तो संस्कारच त्या पद्धतीने आलेला आहे आपल्यासोबत, की आपण ज्या ज्या व्यक्तींना भेटतो ना त्या व्यक्तींना त्यांच्या पास्ट सोबत भेटत असतो, त्यांच्या मागच्या गोष्टींसोबत आपण त्यांच्यासोबत भेटत असतो आणि तीच खरंच मोठी अडचण असते. तर संवादाच्या संदर्भातला जो भाग आहे हंसराज,
थिंक राजेश का इंटरनेट। हंसराज आप कंटिन्यू हाँ। करेंगे? हाँ, अब मेरा भी नेट का थोड़ा इश्यू चल रहा है। अच्छा अच्छा। आवाज आ रहा है? हाँ। तो तो आई थिंक आज के लर्निंग से अगर किसी को बताना हो कि आपका क्या लर्निंग है, की टेक अवे क्या है, वो आप शेयर करके क्लोज कर सकते हैं। अभी अपने पास 8 मिनट है। आपकी जो अपेक्षा थी उसमें से आपको आज क्या हासिल हुआ? आप कौन से सवाल लेकर जा रहे हो? हेलो। हाँ जी। हाँ नमस्ते। राहुल मेरा जी। थोड़ा नेटवर्क का प्रॉब्लम है, इसके लिए वीडियो ऑन नहीं करता। ओके ओके। हाँ, तो मेरा सवाल था कि अभी सर ने जो बताया कि बहुत सारे लोग यानी ऐसा सोचते हैं कि अच्छा बोलते हैं यानी अच्छा बोलते हैं, अपने यानी प्रशंसा वगैरह करते हैं, तो वो लोग यानी अंदर से कुछ और होते हैं। फिर यानी उनका नेचर कुछ अलग होता है। तो उस सही है क्या, जो लोग अच्छा बोलते हैं, मीठा बोलते हैं, तो वो गलत या डेंजर हो सकते हैं अपने लिए? येस, नाही राहुलजी, तसं नाही. आपल्यांना हे म्हणायचं होतं की खूपदा आपल्यांना संवादाचा हेतूच माहित नसतो, बरोबर. आणि समोरचे व्यक्ती ज्यावेळेस आपल्यासोबत, म्हणजे मला हे सांगायचं होतं की ज्यावेळेस लोक आपल्याशी गोड बोलतात, चांगलं बोलतात, पण तरी आपण त्यांच्याशी जुडत नाहीत, तरी आपण अलिप्त राहतो. असं का घडतं? है ना. म्हणजे ते खूप त्यांची मधुर भाषा असते, शब्द चांगले असतात, त्या सगळ्या गोष्टी असतात, पण तरी आपण त्यांच्यापासून लांब असतो, जवळ असून पण असं आपल्याला का वाटतं? कारण की त्या ठिकाणी हेतूची कमी असते, बरोबर. हे जे एनव्हीसीतले आपण जे हेतू बघतो, आपला जो इंटेन्शन्स बघतो, तर या हेतूची कमी असते. त्याचा सगळ्यात पहिला हेतू म्हणजे आपल्याशी जुडण्याचा नसतोच. जसं संगीताजींनी एक वाक्य खूप चांगलं सांगितलं ना, की माझं काय चांगलं आहे, है ना. तर तो खूपदा शोअपचा असतो. तर ती पहिली गोष्ट जी आहे ती आपल्याला संघर्षामध्ये अडचण निर्माण करत असते. तर ज्या वेळेस आपण हा हेतू घेऊन गेलो ना, की मला या व्यक्तीबरोबर जुडायचं आहे, मला विराज बरोबर जुडायचं आहे, मला योगेश बरोबर जुडायचं आहे, मला आसिफ यांच्याशी जुडायचं आहे, तर तिथे तो पहिला भाग निर्माण होतो ज्याला आपण ओपननेस म्हणतो. बरं. दुसरं असते की मला यार माझं लक्ष ते प्रेम ठेवायचं आहे. मग माझ्या समोर जर आसिफ आलेत आणि योगेश आलेत आणि त्यांच्या संदर्भातला काहीतरी माझा पास्टचा वाईट अनुभव असेल, तर तो अनुभव मी ते समोर आणत नाही. स्पष्ट होतंय राहुलजी? हा सर, म्हणजे आता आहे ना, मध्यंतरी व्हॉट्सअपला वगैरे एक मेसेज असाच फिरत होता, किंवा जे लोक गोड बोलतात ते घातकी असतात, आतल्या गाठीचे असतात वगैरे असं. आणि तो मेसेज माझ्या पत्नीच्या मोबाईलवर पण आला आणि तिने मला तो मोठ्याने वाचून दाखवला. तर का बरं, तुम्ही गोड बोलता का त्यांच्याशी? आता तिच्याशी गोड बोलतो का नाही बोलतो तर. पण माझ्या घरामध्ये अच्छा, अच्छा. आई, भाऊ वगैरे आम्ही सर्व म्हणजे असं स्मित भाषी आहे येस. स्वभाव समोरचा, आणि बोलतो हा तसं. हा पण आता तिला काय तसा अनुभव आला काही सांगता येणार नाही मला. हा हा. पण ती बऱ्याचदा मला असं बोलती, किंवा जे लोक गोड बोलतात किंवा असं, पण ते म्हणजे आतल्या गाठीचे राहतात भाऊ वगैरे, असं असं बोलली ती मला एकदम. ओके 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 ओके. नाही, म्हणजे या संदर्भातला आपण पुढचा ज्यावेळेस आपला ऑब्झर्वेशनचा आणि जजमेंटचा टॉपिक येईल ना, त्यावेळेस याच्या संदर्भात आपण अजून डिटेलमध्ये बोलूयात राहुलजी. आज फक्त मला हे एक गोष्ट सांगायची आहे की आपल्याला आपल्या संवादाचा हेतू स्पष्ट नसतो काही गोष्टींच्या बाबतीत, बरोबर. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संवादाचा हेतू आपल्याला स्पष्ट ठेवायचा आहे की मला त्यांच्याशी जोडायचं आहे. अच्छा.
आणि दुसरा संवादाचा जो मुद्दा असेल तो प्रेझेंट मधला असेल, वर्तमानातला असेल. आपण त्यावेळेस अच्छा. वर्तमानात आपण राहिलं पाहिजे वर्तमानात. वर्तमानात राहणं म्हणजे कसं, तर भूतकाळात भविष्यात नाही, जे वर्तमानात असतो बरोबर. या अर्थाने. बरोबर. आणि जे मॅडमांनी तुम्हाला सांगितलं की गोड बोलणारे वगैरे, तर तसं असतं पण आणि तसं नसतं पण. बरोबर. तर अच्छा, थोडे हा. दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर या प्रॅक्टिस ग्रुप नंतर मॅडमांना वाटेल की तसं नाहीये, हा अच्छा. गोड बोलतो पण आणि गोड आहे पण, असं म्हणतील. येस ओके, थँक्यू. येस येस. थँक्यू. अजून काही आजच्या प्रॅक्टिस ग्रुपच्या संदर्भात जस्ट कसं वाटलं ते सांगा. हा, रीनाजी. मला खूप छान वाटलं की ते स्टोरी तुम्ही 2 घेतली, मार्शल ची अनुभवाची, आणि ते 2 सवाल हा हा की हिंसक का कशाला होते आणि करुणामय कशाला होते, ते 2 सवाल ते बी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे जो मुद्दा आहे की आपल्याला हेतू आणि वर्तमान मध्ये राहायचं, ते खूप हे नीव आहे ना, जीवायची कलाची नीव आहे, या NVC ची नीव आहे. ते तुम्ही आज सांगितले आणि स्टोरी सांगून एक घेतलं आणि सगळ्यांच्या मत घेतलं, क्वेश्चन्स घेतले. तर मला हेच प्रॅक्टिस ग्रुपचा नेचर आहे की आम्ही सगळं एकमेकांना समजून घेणार. आणि व्हॉट वॉज दॅट, पूर्वा, यू सेड लिसनिंग, टू लिसन अँड टू शेअर. Yes. समजून देणे आणि हा. समजून घेणे. हा, ते माझं हे आहे, जस्ट फीडबॅक. येस येस येस. थँक्यू रीनाजी. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण की इथे आपण प्रॅक्टिस ग्रुप करत आहोत ना, आणि प्रॅक्टिस आहे, आणि ह्या प्रॅक्टिस मध्ये लेक्चर्स नाही आहे ना, की कोणीतरी येईल आणि बोलून जाईल आणि बाकीचे 1 तास फक्त ऐकतील. तर ती नाही आहे. जसं आपण बघितलं की प्रोसेस आहे, आणि ह्या प्रोसेस मध्ये ही एक गोष्ट पण मला खूप सुंदर वाटली सगळ्यांची, की आपण त्या इंटेन्सने सहभागी होत आहोत. खास करून राहुलजी यांनी त्यांचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर ठेवलं. तर ही 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 गोष्ट जी आहे, हे फळ आहे प्रॅक्टिस ग्रुपच्या संदर्भातलं. येस. आणि हळूहळू टप्प्याने त्या सगळ्या गोष्टींवर आपण जाणारच आहोत. तर येस, अजून कोणाचं काही रिफ्लेक्शन्स आजच्या सेशनच्या संदर्भात, काही फीडबॅक? हॅलो हा, येस. सर, पहिल्यांदा तर मी सॉरी म्हणते की मी खूप लेट जॉईन झाली लेक्चरला. तर मला हे सांगायचं होतं की तुम्ही जे बोलले की वर्तमानात आपल्याला जे कम्युनिकेशन करताना कनेक्ट व्हायचं असतं, तेव्हा आपण पास्ट विसरून बोलायचं वगैरे असं. तर जर समजा म्हणजे माझ्या आयुष्यात असं बऱ्याचदा घडलेलं आहे की जर कोणाशी भांडण झाली, तर त्या भांडणीमध्ये तो व्यक्ती आपल्याला काय बोललेला असतो, कशा अभावाने काय बोललेला असतो वगैरे, तर मग जेव्हा तो पुन्हा आपल्याशी बोलायला येतो, त्यावेळेला तो वर्तमानात कोणत्या हेतूने काय बोलत असतो त्याच्याकडे आपलं लक्ष नाही राहत. माझं तसं नाही, तसंच होतं. आणि तो मागे काय बोललेला आहे, तर ते भांडण करताना कसं काय काय शब्द बोलले, ते सगळं डोळ्यासमोर येतं. ते सगळं पुन्हा रिवाइज होत असतं त्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर. येस. अशा ते गोष्टी. तुमचंच नसतं, माझं पण तसंच असतं, किंवा तसं होतं पहिले, है ना. पण ज्या वेळेस येस. ही गोष्ट समजली, तर मी स्वतःला थांबवू शकलो. हो हो. येस. संगीत. हा, राजेशजी, मला हे रीनाने जे आता सांगितलं त्याच्यावरती मी जरा त्याच्यावरती एक वाढ करतेय. आणि तुम्ही तुमचे जे लक्ष, तुमचे जे पर्पस आहे, हे प्रॅक्टिस ग्रुप असावं. ते खूप छान आहे, कारण की त्याच्यामुळं आपण एक सेल्फ रिअलायझेशनच्या प्रोसेस मध्ये जात असतो.
ते जे येस प्रश्नांचं उत्तर आपल्या आतमध्येच असतो, पण आम्ही स्वतःवरती कधी आम्ही लक्ष देत नाही. आमच्या हेतूवर आम्ही काय करतो, ज्यांनी संवाद वाढतोय ते आम्ही आमच्या आतमध्ये का कधीही बघत नाही. आणि ह्या प्रॅक्टिस ग्रुप्स मध्ये हे सगळं एक रिव्हिजन होऊन जातो आमचं, आणि ते बाहेर येतो. जे आम्हाला आतमध्ये कळतंय सगळं माहित असताना पण आम्हाला ते असं म्हणजे आम्ही करू शकत नाही, कारण की दॅट इज नॉट आवर नेचर. आम्ही त्या नेचर वरती तो ट्रू एसेन्सला आमचे जे हे असतं, जे हेतूला आम्ही त्याला ते एकदम डिस्टॉर्ट झालेलं असतं आमचं तो. ते सगळं त्याच्यावरती लेयर्स 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 पडून रागाचं ह्यांनी असं का केलं, ते हे ते सगळं ते माइंड मध्ये चालत 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 तो आमचा एक स्वभाव होऊन जातो. आणि हे असलं प्रॅक्टिस ग्रुप्स मध्ये येऊन ते एक रिअलायझेशन पुन्हा जागृत होतो. आणि ते आम्हाला एक चान्स अजून मिळतोय की हो हे जे राजेश म्हणतोय खरंय, ते आपल्याला केलं पाहिजे. ऍटलिस्ट आम्हाला एक मार्गदर्शन होतोय त्याचं, की इथून पुढे आम्ही ते चुका करायला नको, असं माझं म्हणणं आहे. केलेलं ते केलेलं ते आम्ही एक नोटीस करतोय, त्याला आम्ही जे नेमिंग आणि नोटिसिंग म्हणते, ते नेमिंग आणि नोटिसिंग व्हायचं पण एक स्टेप असतं, एक प्रोसिजर. आणि ते प्रोसिजर नंतर पुढचं जे करायचे ते तुम्ही आम्हाला मार्गदर्शन देता. थँक्यू सो मच. येस थँक्यू संगीताजी. तर ही गोष्ट खूप सुंदर सांगितली संगीताजी यांनी, की रिअलायझेशन होणं खूप गरजेचं असतं. आणि मागच्या प्रॅक्टिस ग्रुप पासून आपण तीच गोष्ट बघत आहोत, की आपला प्रॅक्टिस ग्रुप हा आपण 3 स्तरांवर करण्याचा प्रयत्न करू. की पहिली स्तर म्हणजे इन्फॉर्मेशनच्या लेवलवर, काहीतरी माहितीच्या स्वरूपात, आणि ही माहिती नंतर आपल्याला एखाद्या गोष्टीचं अंडरस्टँडिंग समजूनच्या घेतात संदर्भात, आणि समजून घेतल्यानंतर मग पुढची स्टेप असते रिअलायझेशनच्या संदर्भात. आणि जेव्हा आपण काही गोष्टींच्या संदर्भात बोलतो, एकमेकांशी इंटरॅक्ट करतो, प्रॅक्टिस करतो, तर त्यावेळेस त्या रिअलायझेशन पर्यंत आपण ते जात असतो. तर येस थँक्यू संगीताजी, ग्रेट. थँक्यू. ओके, तर येस अजून कोणाचं क्विक रिफ्लेक्शन्स, जस्ट 1 मिनिट किंवा 30 सेकंड मध्ये. मी आज तुमचे अशी छबी घेऊन जाणार आहे, इंटेन्शन, लक्ष आणि वर्तमान का, ही छबी मी माझ्या डोळ्यात आणि मनात घेऊन जाणार आहे. आता माझं तोंड उघडलं की मला विचारणार आहे, इंटेन्शन, आर यू इन द प्रेझेंट, हे मी विचारणार आहे. तर थँक्यू सो मच. आणि जसं असित म्हणाले, साधं तर आहे पण सोपं नाहीये जे आपण आता करायला जाणार आहोत. ते खूप साधं वाटतंय पण सोपं नाहीये. सो थँक्यू फॉर लिडिंग अस. येस पूर्वा, थँक्यू. तर ही गोष्ट खूप चांगली आहे पूर्वाजी, की काय असतं माहितीये का, की कमीत कमी आपण तो टास्क घेतला ना, तर आज आपण त्याला 5% करू, उद्या 10%, परवा 15%, आणि हळूहळू ही गोष्ट आपल्या सवयीत येऊन जाईल, की समोरच्याशी माझा हेतू फक्त कनेक्शनचा आणि माझं लक्ष फक्त वर्तमानात असलं पाहिजे. तर खूप संघर्ष कमी होतात. खूप सुंदर आहे ते. टेन्शनवर लक्ष जास्त ठेवलं, खूप चांगली गोष्ट आहे ती. आणि प्रोसेस साठी तुमच्याकडे अनेक पर्याय असणार आहेत भविष्यात, एनबीसी सारखे. येस, अजून एखाद जणाचा ऐकूयात आपण आणि थांबूयात. हॅलो, मी शालिनी बोलत आहे. येस शालिनीजी बोला. नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम. मला खूप छान वाटलं तुमच्या सोबत जोडून आज. मी थोडं लेट जॉईन झाले आणि बऱ्याचदा हे नेट थोडं बरोबर काम नाही करत आहे, तर त्याच्यामुळे मला बरंच काही ऐकायला पण नाही आलं, तर सॉरी. आणि पण मला हे सगळ्या ग्रुपशी जोडून ना म्हणजे खूप खूप छान वाटलं. म्हणजे आतून असं म्हणजे खरंच त्या ताई बोलल्या की म्हणजे आपल्याला माहित असतं की आपल्यामध्ये काय आहे, आणि पण
पण तरीही आपण त्या गोष्टींवर रिॲक्ट होतो दुसऱ्यांशी संवाद साधताना. तर आता म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला तुमच्याकडून शिकायला भेटल्या आणि खूप साऱ्या गोष्टी म्हणजे असं आतून मला रिअलाईज होत आहेत हळूहळू. तर खरोखर खूप म्हणजे थँक्स. मला असितने हे जॉईन व्हायला सांगितलं, तर त्याचे पण खूप आभार. आणि मी आता ही कंटिन्यू क्लास करत जाईल. येस थँक्यू. हो. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे शालिनीजी, की काय असतं माहितीये का, की आपण सगळं तो भूतकाळातलं बंडल घेऊन समोरच्याशी वागतो हां, आणि ते जडत्व आपल्याला कळत पण नाही. ते जे ओझं बरोबर, आहे ना, ते ओझं आपल्याला कळत पण नाही, की नेमकं काय ओझं आहे माझ्यासोबत. बरोबर. हो. आणि ज्यावेळेस आपण त्या वर्तमानात येतो ना, तर खूप सुंदर अनुभव असतो तो. तर खरंच. येस थँक्यू. आजसाठी आपण जसं पूर्वाजींनी यांनी सांगितलं ना, की थोडक्यात त्यांनी हे सांगितलं, की माझी छबी बनवणार. पण हां, तसं न करता तुम्ही फक्त हे 2 गोष्टी जरी लक्षात ठेवल्यात, की हेतू जुडण्याचा आहे समोरच्या अच्छा. सोबत आणि बिलकुल. माझं जे लक्ष आहे ते हं, वर्तमानात असणार आहे. तर बरोबर. आज पुरतं मला वाटतं एवढं भरपूर झालंय. रीना जी, हो. काही कुछ बताना है आपको कंक्लूजन में लास्ट? धन्यवाद. ओके. तर ठीक आहे. एन्जॉय. येस. आपल्या संपर्काचा हेतू लक्षात ठेवून करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू. अपूर्वाजी, धन्यवाद संगीताजी, हंसराज. सगळ्यांच्या तुम्ही बी मंडळी. खूप येस. छान सुरुवात केली आजच्या येस सेशनची. हंसराज. थँक्यू हंसराज. येस. Thank you थँक्यू so much, सगळ्यांना everybody. धन्यवाद. तुम्ही आले येस. आणि थँक्यू. Thank you. Good night. थँक्यू. बाय. गुड नाईट. Yes. See you next